झी 24 तास, एक पाऊल पुढे. सावधान, सावधान, सावधान. तुमच्या खिशात बनावट नोटा तर नाही आहेत ना? होय, हे सत्य आहे. तुमच्या खिशात, तुमच्या पर्समध्ये, तुमच्या कपाटात, तुमच्या तिजोरीत ठेवलेल्या नोटा बनावट असू शकतात. तुम्हाला दुकानदारानं दिलेली नोट, एटीएम मधून काढलेल्या नोटा बनावट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आता तुम्ही जे काही पाहणार आहात ते तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. 500 आणि हजाराच्या नोटाच बनावट असतात असा जर तुमचा समज असेल तर तो केवळ गैरसमज आहे. कारण आता कमी किमतीच्या नोटाही बनावट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 10 रुपये बनावट, 20 रुपये बनावट, 50 रुपये बनावट, 100 रुपये बनावट, 500 रुपये बनावट, 1000 रुपये बनावट. 10 पासून 1000 पर्यंतच्या नोटा बनावट असण्याची शक्यता खुद्द रिझर्व्ह बँकेनंच व्यक्त केली आहे. रिझर्व्ह बँकेची कबुली, 10 रुपयापासून ते 1000 रुपयांपर्यंतची बनावट नोट. तुमच्या खिशात बनावट नोट तर नाही ना? दिल्ली ही बनावट नोटांची राजधानी असल्याचं खुद्द रिझर्व्ह बँकेनं मान्य केलं असून रिझर्व्ह बँकेनं झी मीडियाला ही माहिती दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. नमस्कार, मी ऋषी देसाई. प्राईम वॉच मध्ये आपलं स्वागत. आत्ताच तुम्ही जे काही बघितलंय ते सत्य आहे. तुम्ही 500 किंवा 1000ची नोट दुसऱ्याकडून स्वीकारताना ती निरखून पाहता. मात्र 10, 20, 50ची नोट घेताना तिच्याकडे फारसं लक्षही देत नाही. या कमी रकमेच्या नोटाही बनावट असू शकतात तशी कबुली खुद्द रिझर्व्ह बँकेनंच दिली आहे. आणि त्यामुळेच तुमच्या खिशात असलेली नोट ही बनावट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोण चालवतं हे बनावट नोटांचं रॅकेट? कुठून येतात भारतात बनावट नोटा? कशी ओळखाल बनावट नोट? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत आजच्या प्राईम वॉच मध्ये. बनावट नोटांचं मायाजाल. मुंबईपासून दिल्लीपर्यंत बनावट नोटांचा जप्त केल्याच्या घटना अनेक वेळा तुम्ही ऐकल्या असतील. पण आता खुद्द रिझर्व्ह बँकेनं बनावट नोटा चलनात आणल्या जात असल्याचं माहितीच्या अधिकारात कबूल केलंय. धक्कादायक बाब म्हणजे देशाची राजधानी दिल्ली हे बनावट नोटांचं केंद्र बनलंय. तुमच्या खिशात असलेल्या नोटांपैकी काही नोटा अशाही असतील ज्याला कवडीचीही किंमत नाही, पण त्याची तुम्हाला जराही कल्पना नाहीये. होय, देशात बनावट नोटा चलनात आणणारं रॅकेट कार्यरत असून त्यामुळे तुमच्याबरोबरच देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न त्यातून केला जातोय. आजपर्यंत केवळ 100, 500 आणि 1000 रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या जात असल्याचं बोललं जात होतं. पण आता कमी रकमेच्या नोटांवरही बनावट नोटा तयार करणाऱ्यांनी लक्ष केंद्रित केलंय. तुमच्या खिशात बनावट नोट तर नाहीये ना? झी मीडियानं देशातील बनावट नोटांविषयी रिझर्व्ह बँकेकडे माहितीच्या अधिकारात ही माहिती मागवली होती. त्यावर रिझर्व्ह बँकेनं जी माहिती दिली आहे ती धक्कादायक आहे. कमी रकमेच्या बनावट नोटा आढळून आल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. यावरून देशात केवळ 1000 आणि 500च्याच नाही तर 100, 50 आणि 20 रुपयांच्या नोटा बनावट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरं तर याविषयी सामान्य जनतेला कोणतीच कल्पना नाहीये. रिझर्व्ह बँकेनं झी मीडियाला माहितीच्या अधिकाराखाली जी माहिती दिली आहे त्यानुसार दिल्लीत गेल्या 3 वर्षात 10 रुपयाच्या 503 नोटा, 20 रुपयांच्या 587 नोटा, 50 रुपयांच्या 16,532 नोटा, 100 रुपयाच्या 4,44,845 नोटा, 500 रुपयाच्या 8,96,422 नोटा, 1000 रुपयाच्या 2,20,106 नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. हा आकडा केवळ जप्त केलेल्या बनावट नोटांचा आहे. मात्र ज्या नोटा ओळखता आल्या नाहीत अशा नोटांचा आकडा मोठा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा आता कमी रकमेच्या नोटाही स्वीकारताना त्या नीट पाहून घ्या. अमित प्रकाश, झी मीडिया, दिल्ली. झी मीडियाला माहितीच्या अधिकारात रिझर्व्ह बँकेनं जी माहिती दिली आहे त्यामध्ये दिल्ली ही बनावट नोटांची राजधानी बनल्याचं मान्य करण्यात आलंय. देशात सर्वाधिक बनावट नोटा या एकट्या दिल्लीत जप्त करण्यात आल्या आहेत.
बनावट नोटांचा सुळसुळाट, कमी किमतीच्या बनावट नोटा, देशात बनावट नोटांचं जाळं, दिल्ली बनावट नोटांची राजधानी. हा बनावट नोटांचा नवा फॉर्म्युला असून एका आंतरराष्ट्रीय गटाचा भाग आहे. दिल्ली हे देशात बनावट नोटांचं केंद्र बनलंय. झी मीडियानं माहितीच्या अधिकारात रिझर्व्ह बँकेकडून जी माहिती मिळवली आहे त्यामध्ये हे धक्कादायक वास्तव समोर आलंय. गेल्या 3 वर्षात देशातील विविध शहरांमध्ये बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून दिल्लीत 2,19,306 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. कोलकातामध्ये 66,831 नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. तर मायानगरी मुंबईत 89,757 नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. कानपूरमध्ये 1,61,108 नोटा, चंदीगडमध्ये 1,09,647 नोटा, तर चेन्नईमध्ये 1,10,649 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. बनावट नोटा तयार करणाऱ्यांनी नवा फॉर्म्युला शोधला असला तरी भारतात नोटा आणण्यासाठी ते पूर्वीच्याच मार्गाचा अवलंब करतायत. पाकिस्तानातून बनावट नोटा भारतात चोरी छुपे आणल्या जातात आणि नंतर त्या शहरात पाठवल्या जातात. यहाँ पर दिल्ली में फ्लोट हो रही है या दिल्ली के थ्रू फ्लोट हो रही है, वो ये देखा गया है कि जो पाकिस्तान से ट्रेड होता है या जो पाकिस्तान से समझौता एक्सप्रेस का वो है वो एक बहुत बड़ा असल्याचा अंदाज आहे. देशातील 3% नोटा बनावट असल्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केलाय. याचाच अर्थ 100 पैकी 3 जणांच्या खिशात बनावट नोटा पोहोचल्या आहेत. आणि कमी रकमेच्या बनावट नोटा चलनात आणून प्रत्येकाच्या खिशात बनावट नोटा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात तर नाहीये ना, अशी शंका व्यक्त केली जाते. कारण यापूर्वीही देशातल्या विविध राज्यात बनावट नोटांचा साठा जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. या संदर्भातल्या आणखीन काही धक्कादायक खुलासे एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा. बनावट नोटांचं मायाजाल. झी 24 तास, एक पाऊल पुढे.